नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे काय. पायथागोरस या सिद्धांताची सिद्धता पायथागोरस या थोर ग्रीक गणितशास्त्रज्ञ याने प्रथम दिली. त्यामुळे त्या सिद्धांताला पायथागोरस सिद्धांत असे नाव देण्यात आले. तर आता आपण बघूया काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणात एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात आणि त्या काटकोनासमोरील बाजूस कर्ण म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. तर बघा, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. तर यामध्ये कोण ABC काटकोनासमोरील बाजू AC आहे, म्हणजे बाजू AC हा या काटकोन त्रिकोणात कर्ण आहे. तर पायथागोरसचा सिद्धांत असे सिद्ध करतो की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. वरील आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत कसा लिहायचा ते आपण बघूया. तर बघा, त्रिकोण ABC मध्ये कोण B हा काटकोन असेल तर AC हा कर्ण आहे, BC हा पाया आहे आणि AB ही त्या त्रिकोणाची उंची आहे. तर पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो, कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे ACचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणजेच काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू पाया म्हणून घेतात व दुसरी बाजू उंची म्हणून घेतात. तर कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असा लिहितात, किंवा कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असेही लिहितात. तर आता आपण एक उदाहरण बघूया. तर त्रिकोण ABC मध्ये कोण C हा 90 अंश आहे. रेषा AC ही 5 सेंटीमीटर आणि रेषा BC ही 12 सेंटीमीटर. तर AB काढा. तर बघा, काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोण C हा 90 अंश आहे. तर कोण C या काटकोनासमोरील बाजू AB हा कर्ण आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजेच AB वर्ग बरोबर BC वर्ग अधिक AC वर्ग. तर बाजू BC ही 12 सेंटीमीटर आहे, म्हणून AB वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक AC ही 5 सेंटीमीटर आहे, म्हणून 5चा वर्ग. इथं आता 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग बरोबर 25, म्हणजे AB वर्ग बरोबर 144 आणि 25 हे 169 आले. आता आपल्याला वर्गमूळ चिन्ह काढायचं असेल तर आपल्याला 169चं वर्गमूळ काढायला लागेल. म्हणून 13चं वर्गमूळ आहे 169, म्हणजे 169चं वर्गमूळ हे 13 आहे, म्हणून AB बरोबर 13 सेंटीमीटर. तर रेघ ABची लांबी ही 13 सेंटीमीटर आहे. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. तर 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते. तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. इथं आपल्याला 15 मीटर शिडीची लांबी दिली आहे व 9 मीटर सरळ भिंतीची उंची दिली आहे. तर भिंत व शिडीचे खालचे टोक म्हणजे 90 अंश असणार आहे. त्याला आपण कोण B बरोबर 90 अंश असं लिहू व AC हा कर्ण असणार आहे. तर आपल्याला BC
हे अंतर काढायचे आहे। तर पायथागोरस सूत्रानुसार कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। मग इथं कर्ण AC वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग। तर AC आहे 15 म्हणून 15चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक BCचा वर्ग। तर 15चा वर्ग आहे 225 बरोबर ABचा वर्ग आहे 81 अधिक BCचा वर्ग। आता 81 इकडे आल्यानंतर अधिकचे वजा होतील म्हणून 225 वजा 81 बरोबर BC वर्ग। आता इथं 225 मधून 81 गेल्यानंतर 144 राहतील म्हणून BC वर्ग बरोबर 144 आणि 144चं वर्गमूळ आहे 12 म्हणजे BC बरोबर 12 मीटर। तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर हे 12 मीटर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनही तुम्ही आपल्या स्टडी व्ह्यू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।